आता भारतीय जनता पक्ष काय करतोय हे सांगतात, आम्ही हिंदुत्ववादी आहे. अकोला जिल्ह्यात यांनी एमआयएम बरोबर युती केलेली आहे. एमआयएम बरोबर म्हणजे आम्ही कायम मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलणारी लोक अकोले जिल्ह्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमच्याशी जर तडजोड करत असतील तर आपण दाखवायचे दात वेगळे आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता ओवेसीच्या बद्दल काय काय भाजपचे नेते बोलायचे, त्या ओवेसीच्या मांडीला मांडी लावून आता भारतीय जनता पक्षाचे नेते बसायला लागले. मग हिंदुत्व आणि त्याची विचारधारा याचा आणि भारतीय जनता पक्षाचा काही संबंध राहिलाय का, हाही प्रश्न आपण लोकांना विचारला पाहिजे. आपण कुणाच्या मागे जायचं, काहीतरी विचार मनात ठेवला पाहिजे, काहीतरी सातत्य ठेवलं पाहिजे. शेवटी मी काल परवा एका भाषणात सांगितलं, आता भाजप काँग्रेस युक्त झालेली आहे. आधी म्हणायचे ते की भारत मुक्त, काँग्रेस मुक्त भारत आम्ही करू. ती भारतीय जनता पक्ष काँग्रेस युक्त झालेली आहे आणि ज्यांच्यावर टीका करतात, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्यांना 2 महिन्यांनी शेजारी आणून बसवतात. म्हणजे हा नालायक आहे असं सांगायचं, मग तो घाबरला की त्याला आणून बाजूला बसवायचं. तुम्ही जरा 10 वेळा विचार करा. सांगलीच्या जनतेला सत्सद विवेक बुद्धी आहे. या शहराने स्वर्गीय वसंतराव दादांचं नेतृत्व पाहिलेलं आहे. असे चुटकीत एका रात्रीत इकडून तिकडे जाणारी लोक जी आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं उद्याच्या निवडणुका लढवल्या पाहिजेत. आता राग येईल पण भाजपची अवस्था, पिंजरा नावाचा एक पिक्चर होता, पिंजरा नावाचा सिनेमा होता, त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता, तशी आता भाजपची अवस्था झाली. मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतुन हातात घेऊन सर्वात पुढे उभा राहायला लागला. तशी अवस्था झालेली आहे. एक सहज सांगतो, ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, हे सांगायचे की नाही, खाने न दूंगा, खाऊंगा न खाऊंगा न खाने दूंगा, यासाठी ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. असा प्रॉब्लेम आहे सगळं. आणि म्हणून अकोला काय, अमरनाथला काँग्रेस बरोबर आघाडी केली. की काँग्रेसवाल्यांनी काढून टाकल्यावर काँग्रेसवाले हे सगळे अपक्ष झाले, पण काँग्रेसने हे स्वीकारलेलं नाही. पण यांना कुणाशी सत्तेसाठी आघाडी करायला काही वाटत नाही. आणि म्हणून आपण मतदान कुणाला करायचं, त्याला काही कॅरेक्टर आहे, ज्याला काही नीतिमूल्याची चाड आहे, ज्याला पक्ष बदलण्याची इच्छा आहे, ते कितीही मोठे असोत, कितीही मोठ्या घरातले असोत, तर तुम्ही सामान्य माणसं उभी केलेली आहेत, आम्ही त्यांच्या मागे तुमची ताकद उभी करा. शेवटी एकदा तुम्हाला गृहीत धरून मी कुठेही गेलो, कम्युनिस्टात गेलो तरी माणसं माझ्या मागे येतील, असा आत्मविश्वास ज्यावेळी नेतृत्वात किंवा उमेदवारात येतो त्यावेळी आपण सावध व्हायचं असतं, जरा जादा हो गया म्हणायचं असतं.